संपूर्ण या 1-1.5 वर्षामध्ये आपण 100पेक्षाही जास्त गुन्हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील आणि त्याबरोबर 200पर्यंत आपण आरोपी आतापर्यंत त्यांच्यामध्ये अटक केलेले आहेत. आणि हे आरोपी फक्त आपल्या कल्याण डोंबिवलीपुरते न राहता पूर्ण महाराष्ट्रातील किंवा राज्याबाहेरील सुद्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय रॅकेटचे पण त्या ठिकाणी काही आरोपी आहेत त्यामध्ये आपण पकडलेले आहेत. मकोकासारखे आपण त्यामध्ये सेक्शन लावून आपण जवळजवळ 25 ते 30 आरोपींना यामध्ये आपण अटक केलेली आहे. आणि आपण निश्चितपणे हे आहे की हे संपूर्णपणे जे रॅकेट आहे फक्त आपण तो माल न सीज करता की ते आलं कुठं आणि कुठे जाणार होतं म्हणजे ते आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज म्हणतो त्या पद्धतीने आमचं त्यावरती काम सुरू आहे. एंडपर्यंत जाणे ती साखळी जी आहे ती पूर्ण साखळी ब्रेक करण्याकरता हे आम्ही पाहतो कुठे बनतो आणि कुठे सप्लाय होतो यापर्यंत ब्रेकच्या एंडपर्यंत जाणं हा आमच्या यामध्ये उद्देश आहे. शाळा कॉलेजेस जे असतात त्या ठिकाणी आपण अवेअरनेस प्रोग्राम्स घेतो, त्या ठिकाणी काही डेमॉन्स्ट्रेशन आपण देतो की कशा प्रकारे काही सक्सेस स्टोरीमध्ये आपण जे मुलं किंवा जे युवक यापूर्वी आहारी गेले होते ते त्यातून ते बाहेर आले त्यांच्या काही सक्सेस स्टोरी असेल त्या आपण त्या ठिकाणी मुलांना पर्यंत देतो. समाजामध्ये किंवा आपण याच्यामध्ये वावरत असताना आपल्याकडे चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी येत असतात पण आपल्याला असं वाटतं की निगेटिव्ह थिंग्स आपल्याकडे खूप लवकर येतात त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह साईडनी पाहिलं पाहिजे. आयुष्य खूप चांगलं आहे आणि आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी करता आपण त्याच्यामध्ये वेळ घातला पाहिजे. निगेटिव्ह गोष्टी आपल्या आसपास खूप आहेत पण त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कशा पद्धतीने आपलं ध्येय साध्य करण्याकरता आपल्याला चांगल्या मार्गाने जाता येईल आणि एक चांगला उद्देश ठेवून आपल्या पुढे जाता येईल याचा सगळ्यांनी विचार करावा. दरवर्षी 26 जून हा जागतिक नशामुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. ड्रग्ज यासारख्या अंमली पदार्थाच्या विळख्यात कल्याण डोंबिवलीमधील तरुण पिढी देखील मोठ्या प्रमाणात अडकत आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. सिंगम पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले कल्याण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी येथील कारभार हाती घेत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा विडा हाती घेतलेला आहे. जागतिक नशामुक्ती दिनाच्या निमित्ताने आपण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, माहीम टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. नमस्कार सर, माहीम टीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, तुम्ही कल्याण परिमंडळ 3ची पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी घेतली आणि त्यानंतर लगेचच तुम्ही ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थांचं रॅकेट चा पर्दाफाश करण्याचं काम हाती घेतलं. तर कोणत्या स्वरूपाचे गुन्हे यामध्ये आपल्याला दिसून आले आणि तुमचे काही निकष आहेत का या संदर्भात? बरोबर आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये मी पोलीस उपायुक्त परिमंडळ 3चा मी पदभार घेतला होता आणि त्यावेळेपासून माननीय पोलीस आयुक्त सर असेल, आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम ही सगळं पूर्ण ठाणे आयुक्तालयामध्ये हाती घेण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून पूर्ण कल्याण डोंबिवली परिमंडळामध्ये पण याच्या अंतर्गत कारवाई झालेल्या आहेत. आणि याच्यावरती एक परिमंडळ स्तरावरती एक विशेष पथक जे आपण अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आलं माननीय CP सरांच्या आणि वरिष्ठांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आपण ते करत असताना आपण पूर्ण या 1-1.5 वर्षामध्ये आपण 100पेक्षाही जास्त गुन्हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील आणि त्याबरोबर 200पर्यंत आपण आरोपी आतापर्यंत त्यांच्यामध्ये अटक केलेले आहेत. आणि हे आरोपी फक्त आपल्या कल्याण डोंबिवलीपुरते न राहता पूर्ण महाराष्ट्रातील किंवा राज्याबाहेरील सुद्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय रॅकेटचे पण त्या ठिकाणी काही आरोपी आहेत त्यामध्ये आपण पकडलेले आहेत. अशा प्रकारे आपण एक मोठं रॅकेट्स याच्यामधून आपण बाहेर काढलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण MD असेल, चरस असेल, गांजा असेल, त्यानंतर आता आपण रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये हेरॉईनची केस केलेली आहे. अशा वेगळ्या प्रकारचे ड्रग्ज जे आहे ते ड्रग्ज आपण या पूर्ण मोहीममध्ये पकडलेला आहे आणि निश्चितपणे ही आमची अशी प्रकारची मोहीम हे कंटिन्यू चालू राहणार आहे. आपण पाहिलं तर यापूर्वी हे जे आहे रॅकेट ते आपल्याला किंवा अंमली पदार्थाचं मोठ्या प्रमाणात साठा हा मुंबई आणि या बाजूला जास्त भागापुरता मर्यादित होता. पण आता गेल्या काही वर्षांमध्ये जी पाळंमुळं आपल्याला ठाणे, कल्याण डोंबिवली यासारख्या शहरात देखील दिसून येऊ लागले. तर यामागे नेमकी कारणं काय आहेत? त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहे त्याच्यामध्ये, कारण का हा थोडासा सिटीपासूनचा लांब येणारा परिसर आहे आणि याच्यावरची कनेक्टिव्हिटी जी आहे. फॉर एक्झाम्पल कल्याणचं जर आपण त्यामध्ये घेतलं तर कल्याणला येणारं रेल्वे जंक्शन कल्याण हे रेल्वे जंक्शन असल्यामुळे महाराष्ट्रातून आणि भारतभरातून सर्व ट्रेन्स या ठिकाणी येत असतात. आणि काही आम्ही जे रॅकेट जे पकडले त्यामध्ये ट्रेनचा पण त्या ठिकाणी वापर केला जातो. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते इझी होऊन जातं आणि आपण त्या ठिकाणी रेल्वेचा त्या ठिकाणी वापर केल्यामुळं रोडचा वापर न करता त्या ठिकाणी डायरेक्टली आपल्या पोहोचू शकतात. आपण ओडिसापर्यंत यापर्यंत आंध्र प्रदेश, ओडिसा त्यानंतर नागपूरपर्यंत आपण याच्यामध्ये लिंक्स करून आपण गांजा असेल किंवा MDमध्ये आपण कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी हा एक पार्ट आहे. आणि तुम्ही जर कल्याण डोंबिवलीमध्ये जर असाल तर तुम्हाला 2-3 शहराची त्यामध्ये नवी मुंबई असेल, ठाणे असेल किंवा मुंबई असेल या तिन्हीच्या बॉर्डरवरती असणारं हे शहर असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सहज ये जा करता येते. आणि या ठिकाणी ज्या रूम्स आहेत किंवा फ्लॅट्स आहेत ते इझिली अवेलेबल होतात ॲज कम्पेअर्ड टू मुंबई किंवा मुंबई सबनच्या अनुषंगाने या ठिकाणचे रेट्स कमी आहेत. त्याच्यामुळे अवेलेबिलिटी ऑफ फ्लॅट्स किंवा अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस थोडे इझिली या ठिकाणी मिळतात असा आतापर्यंत आमचा अनुभव आहे की त्यामुळे या ठिकाणचं येणारं प्रमाण जे आहे
आता मुंबईच्या बाहेर सुद्धा त्यामुळे हे ड्रग्सचे जे आहेत ते पाळमुळ आता आपल्याला दिसून येत आहेत. सर, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कोणत्या प्रकारचे अंमली पदार्थ जास्त प्रमाणात विकले जातात आणि त्यामागे काही मोड्स ऑपरेरेडी आहे का? नाही, निश्चितपणे या पूर्णपणे एरियामध्ये आपण पाहत असाल की यामध्ये गांजाचं प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे MD ड्रग जे आहे हे नव्याने आता ते पण खूप मोठ्या प्रमाणे आपण आता जप्त केलेलं आहे. आणि याप्रमाणे आपण चरस असेल त्या पण आपण काही क्वांटिटीमध्ये जप्त केलेला आहे. आणि त्यानंतर हेरोईन सुद्धा आपण या ठिकाणी मिळवलेलं आहे. पण मोर ऑर लेस गांजा आणि MDचं प्रमाण आता या भागामध्ये जास्त आहे. आणि मोडस ऑपरेंडी आपण जर म्हणत असाल त्याच्यामध्ये एक टिपिकल अशी मोडस ऑपरेंडी आहे की जे ड्रग जे आहे ते कल्याण मार्गे मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलं जातं. हा एक आपल्याकडे एक रूट आहे. तो एक रूट नाशिककडून जो असतो तो एक सप्लाय आतापर्यंत आपल्याला निष्पन्न झालेला आहे. आणि एक काही ड्रग जे असेल किंवा जे गांजा असेल तो ओरिसा ह्या राज्यातनं तो आपल्याकडे ट्रेनच्या मार्फतीने आपल्याकडे येतो आणि त्याचा तो आपल्याकडे सप्लाय केला जातो. अशा प्रकारचा एक आपल्याकडे आतापर्यंत एक रूट जो आहे तो आम्ही केलेला आहे. आणि या दोन्ही प्रकरणामध्ये आपण मकोकासारखे आपण त्यामध्ये सेक्शन लावून आपण जवळजवळ 25 ते 30 आरोपींना यामध्ये आपण अटक केलेली आहे. आणि आपण निश्चितपणे हे आहे की हे संपूर्णपणे जे रॅकेट आहे फक्त आपण तो माल न सीज करता की ते आलं कुठं आणि कुठे जाणार होतं, म्हणजे ते आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज म्हणतो त्या पद्धतीने आमचं त्यावरती काम सुरू आहे. याच्यामध्ये माननीय CP सरांच्या आणि माननीय आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने हा पूर्णपणे आमचा तपास सुरू आहे. बरं. मध्यंतरी नेस्को प्रकरणातील आरोपींपैकी 4 आरोपी हे उल्हासनगर आणि कल्याण परिसरातले होते. तसंच टिटवाळ्यामध्ये देखील एका महिलेकडून अंमली पदार्थ ड्रग्ज सारखे हस्तगत करण्यात आलेले आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा आपल्या इथे येतोय, तर त्यामागे नेमकी कारणं काय आहेत? तर मी आपल्याला ते सांगितलं की याच्याकरता पूर्णपणे जो यूज आहे तो फक्त आपल्यापर्यंत होतो असं नाही. एक कल्याण हे ऑन वे असणारं स्टेशन आहे आणि त्यामुळं त्या मार्फतीने आपण विविध भागामध्ये म्हणजे ठाणे असेल, इथला काही परिसर असेल किंवा मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल, या रूट हा जो आहे तो कल्याण रूट याकरता वापर केला जातो. आणि त्या या मार्गातनं हा ड्रग सप्लाय जो आहे त्यामुळे कल्याणच्या आसपासच्या एरियामध्ये पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत कारवाई झाल्या आहेत. निश्चितपणे ह्या कारवाई जरी होत असल्या तरी पण मिळणारा साठा जो आहे तो नवीन नवीन त्या ठिकाणी मिळत आहे. निश्चितपणे आमचं आहे की याच्यापर्यंत एंडपर्यंत जाणे, ती साखळी जी आहे ती पूर्ण साखळी ब्रेक करण्याकरता हे आम्ही पाहतो कुठे बनतो आणि कुठे सप्लाय होतो यापर्यंत ब्रेकच्या एंडपर्यंत जाणं हा आमच्या यामध्ये उद्देश आहे. बरं. शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरामध्ये असे अंमली पदार्थ यांची खरेदी आणि विक्री मोठ्या प्रमाणात होते अशा बातम्या आपल्याला ऐकवायला मिळतात. तर काय वाटतं तुम्हाला, त्याच्यामध्ये तथ्य आहे असं वाटतं का आणि तुमच्याकडून काय कारवाई केली जाते? बरोबर, आपण जे सांगतो त्याच्यामध्ये काही शाळा किंवा कॉलेज याचा परिसर असेल त्याच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे काही अंमली पदार्थाची विक्री होती किंवा काही टोबॅकोचे प्रकार जे आहेत ते त्या ठिकाणी केले जातात. त्याप्रमाणे ऑलरेडी शासनाचा जो कोटपा हा जो ऍक्ट आहे आपण ज्याचा अंमलबजावणी करतो की 100 मीटर परिसरामध्ये कोणते पानटपरे असेल किंवा याच्यावरती असतील हे टोबॅकोजन्य पदार्थ विकणं हे बंदी आहे. त्या मार्फतीने आपण KDMCच्या बरोबर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. अशा टपऱ्यांवरती पण कारवाई केलेली आहे. आपण 2000 पेक्षाही जास्त लोकांच्या वरती या कोटपा अंतर्गत आपण कारवाई करत असतो की जेणेकरून असं कोणतंही ड्रग जे आहे ते शाळा किंवा कॉलेज या महाविद्यालय परिसरामध्ये मिळणार नाही. त्याकरता आपली कारवाई केली जाते. याकरता आपण KDMC पण त्या सहकार्य घेत असतो. त्याच्या मदतीने आपण ह्या ज्या टपऱ्या असतील टपऱ्यावरती कारवाई करतो, जे सेवन करतात त्यांच्यावरती करतो आणि जे विकतात त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई केली जाते. बरोबर. अंमली पदार्थाच्या सेवनापासून परावृत्त राहावं यासाठी पोलिसांकडून देखील उपाययोजना केल्या जातात. तर त्या किती परिणामकारक ठरतात आणि त्याविषयीच्या काही सक्सेस स्टोरी असतील तर आम्हाला सांगा. नाही, निश्चितपणे आपण जे हे करता की ज्याकरता, कारण का प्रिव्हेन्शन त्याचप्रमाणे अवेअरनेस पण हा खूप मोठा आहे की ड्रग्स आपले जी साखळी तोडायची असेल तर अवेअरनेस पण हा करता खूप मोठा पार्ट आहे. त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल आणि इतर काही NGO सुद्धा आमच्याबरोबर या ठिकाणी काम करत असतात की ज्याचा अवेअरनेस आमचा जो थ्रूआउट इयर असतो तो आमचा सुरू असतो. आणि हा पोलीस आयुक्तालय स्तरावरती असणारा पूर्णपणे हा अवेअरनेसचा प्रोग्राम आहे, आपण तो पूर्णपणे राबवत असतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या NGOज आपल्याबरोबर काम करत असतात. त्या NGOच्या मार्फतीने आपण जे पूर्ण साखळी ब्रेक करण्याकरता त्यामुळे शाळा कॉलेजेस जे असतात त्या ठिकाणी आपण अवेअरनेस प्रोग्राम्स घेतो. त्या ठिकाणी काही डेमॉन्स्ट्रेशन आपण देतो की कशा प्रकारे काही सक्सेस स्टोरीमध्ये आपण जे मुलं किंवा जे युवक यापूर्वी आहारी गेले होते ते त्यातून ते बाहेर आले त्यांच्या काही सक्सेस स्टोरी असेल त्या आपण त्या ठिकाणी मुलांना पर्यंत देतो, जेणेकरून एक लोकांच्या पर्यंत एक चांगला मार्ग दाखवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आपल्याकडे एक फाउंडेशन आहे, दिशा फाउंडेशन म्हणून, जे पोलिसांच्या बरोबर मागच्या 5 ते 7 वर्षापासून काम करत आहे. आणि ते दिशा फाउंडेशनचे डॉक्टर कुराडे जे आहेत त्यांच्यावर आम्ही पूर्ण आपल्या झोन स्तरावरती काम करतो. आणि त्यांच्याकडून जे ॲडिक्शन सेंटरचे चालवतात त्यामध्ये काही आपल्या ठिकाणचे पण काही मुलं जे ॲडिक्शनमध्ये झालेले आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी ॲडमिट करतो. नंतर ते तिथून बाहेरनंतर त्यांच्यासुद्धा आपण अशा काही सक्सेस स्टोरी ज्या आहेत की ज्या पूर्ण डिॲडिक्ट झालेले मुलं आहेत सुद्धा आपण लोकांपर्यंत नेतो की जेणेकरून कुणी या मार्गाला परत जाऊ नये याकरता पण आमचे प्रयत्न चालू असतात त्यामध्ये.
बरोबर. हे जे अंमली पदार्थाचं समूळ नष्ट करायचं यासाठी केवळ पोलिसांनी कारवाई करून हे सगळं थांबणारं नाही. त्यासाठी पालक आणि शैक्षणिक संस्थांनी समोर येऊन काही उपक्रम राबवणे गरजेचं आहे. तर आपल्या परिसरा आणि त्यांनी एकत्र यायला हवंय का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि असे काही उपक्रम आपल्या इथे घडतायत का, किंवा असे काही उपक्रम इथे होत आहेत का? नाही, निश्चितपणे आपण जे सांगितलं की खरं ही साखळी तोडायचं तर सगळ्यांनी एकत्र येऊन पोलीस आपला एक त्यामध्ये रोल जो प्ले करत आहे. इतरही सगळे म्हणजे त्यात पालक असतील किंवा कॉलेजेस आपण जो उल्लेख केला यांचा पण खूप महत्त्वपूर्ण असा त्यामध्ये रोल आहे. आणि निश्चितपणे घरापासूनच आपला मुलगा त्या ठिकाणी किंवा आपली मुलगी त्या ठिकाणी पुढे जात आहे, कुणाबरोबर जात आहे, लेट नाईट कुणाच्या बरोबर चॅट करत आहे किंवा कुणाच्या संगतीमध्ये आहेत, अशा ठिकाणी आपलं पालकांचं तर लक्ष असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कोणतंही तुम्हाला जर याच्या बिहेवियरमध्ये असेल, कारण का हे ॲडिक्शन जे आहे ते एका वेळेस सुरू होत नाही, ते कंटिन्युअसली तुम्ही ज्या संगतीमध्ये किंवा त्याच्यामध्ये असाल तर त्यामध्ये हे व्यसन त्या ठिकाणी लागतं. त्यामुळे आपल्या पालकांनी पण यामध्ये जागरूक राहणं गरजेचं आहे. शाळा कॉलेजेसचे पण याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका, आणि आम्ही याच्यामध्ये वारंवार आमच्या असेल किंवा कॉलेज प्रतिनिधी असेल यांच्यामध्ये आमच्या बैठका आम्ही होत असतो. आणि त्यामध्ये सगळ्यात ओव्हरऑल विद्यार्थ्यांची सुरक्षितता आहे, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आहे, ठिकाणी काय काय करणं आवश्यक आहे, प्रशासनाकडून सूचना असेल, आणि त्यांचं बी खूप चांगलं सहकार्य आमचं चालू असतं, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आम्ही याच्यामध्ये आत्तापर्यंत 3 ते 4 अशा अवेअरनेसचे प्रोग्राम विथ कॉलेज असतील, त्यानंतर ज्यांचे पॅरेंट्स असतील यांच्या सुद्धा बरोबर घेतलेले आहेत. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही NGO सुद्धा याच्यामध्ये स्वतःहून पुढे येत आहेत. त्या NGOज बरोबर आपण चांगल्या प्रकारे काम करत आहे, जेणेकरून ही जी पूर्ण साखळी ब्रेक करण्याकरता या सगळ्यांचं खूप चांगलं सहकार्य आणि राज्य शासनाकडून त्या ठिकाणी विविध स्तरावरती करण्याकरता टास्क फोर्सची पण निर्मिती केलेली आहे, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स. कारण का हा एक पूर्णपणे तरुण वर्गाला किंवा तो आपलं जे येणारी पिढी आहे त्याला कुठंतरी एका जाळ्यामध्ये ओढणारा हा भयंकर प्रकार आहे. त्याकरता शासनाने सुद्धा याच्यामध्ये दखल घेऊन त्यामध्ये शासन स्तरावरती पण टास्क फोर्स त्या निर्माण करण्यात आलेला आहे. निश्चितपणे ही पोलीस आयुक्त स्तरावरती आणि आपल्या 2 स्तरावरती याच्याबरोबर अवेअरनेस कॅम्पिंग असेल आणि याचे विविध प्रोग्राम्स असतील आम्ही ते सुद्धा करत असतो. त्याचबरोबर जे आपल्याकडे ड्रग्स मिळत आहे त्याच्यावरती कारवाई करणे आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त सेक्शन लावून ते पूर्ण चेन जे आहे ते ब्रेक करणे याच्यावरती आमचा भर आहे. बरं. अंमली पदार्थाच्या सेवनाने तरुणांवर किती परिणाम होतो हे तुम्ही आता प्रत्यक्ष पाहतात. तर या निमित्ताने आणि आता जो जागतिक नशामुक्ती दिन आहे या निमित्ताने तुम्ही तरुणाईला काय सल्ला द्याल? माझा तर तरुणाईला याचाच सल्ला राहील, निश्चितपणे आपल्याकडे आपण समाजामध्ये किंवा आपण याच्यामध्ये वावरत असताना आपल्याकडे चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी येत असतात. पण त्या जे काय आपल्याला चूज करायचं आहे ते आपल्यावरती आहे. आणि निश्चितपणे आपल्याला असं वाटतं की निगेटिव्ह थिंग्स आपल्याकडे खूप लवकर येतात, त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह साईडनी पाहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे कोणतेही असे आपले याच्यामध्ये मित्रमैत्रिणींमध्ये असा कोणी व्यक्ती असेल की ज्याला असं काही व्यसन असेल तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी पुढे येणं गरजेचं आहे. आणि ते कुठेतरी पुढे येऊन पोलिसांपर्यंत किंवा त्यांच्या पाल्यापर्यंत ही गोष्ट पालकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. निश्चितपणे आयोजन खूप चांगलं आहे आणि आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी करता आपण त्याच्यामध्ये वेळ घातला पाहिजे. निगेटिव्ह गोष्टी आपल्या आसपास खूप आहेत, पण त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या कशा पद्धतीने आपलं ध्येय साध्य करण्याकरता आपल्याला चांगल्या मार्गाने जाता येईल आणि एक चांगला उद्देश ठेवून आपल्या पुढे जाता येईल याचा सगळ्यांनी विचार करावा, असं मी सगळ्यांना नवयुवकांना मी आवाहन करतो. बरोबर. अंमली पदार्थांचं हे जाळं केवळ पोलिसांसमोरील एक आव्हान नाहीये, तर हे संपूर्ण समाजासमोरचं एक मोठं संकट आहे. आणि आपण आत्ताच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सरांशी संवाद साधलेला आहे. सर, या मुलाखतीमधून तुमचं नेतृत्व आणि पोलीस प्रशासन जे या बाबतीत कठोर पावलं उचलत आहे त्यातून हा कल्याण डोंबिवली परिसर आणि इथली तरुणाई नक्कीच सुरक्षित राहील असा आम्हाला विश्वास वाटतो. आणि अंमली पदार्थ विरोधी ही जी तुम्ही मोहीम हाती घेतलेली आहे त्याला आमच्या मुंबई तरुण भारत आणि महाएमटीकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाएमटीपी फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.